नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण जंगलातनं अशी एक रानभाजी शोधून आणणार आहे, जी फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2च महिन्यात मिळते आणि ही रानभाजी सर्वात महाग आणि खूप जास्त औषधी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही रानभाजी नशिबानंच मिळते. ती रानभाजी म्हणजेच सगळ्यांची आवडती अळंबी. ही रानभाजी कशी शोधून आणायची, ती नीट कशी करायची आणि याची भाजी झणझणीत कोल्हापूर स्टाईलमध्ये कशी बनवायची, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, थोडा पाऊस कमी झाल्यामुळे मी आणि माझी आई निघालोय अळंबी ही रानभाजी शोधायला. अळंबी ही जंगलामध्येच मिळतात आणि ते पण फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्येच. मित्रांनो, अळंबी शोधून काढणं ही खूपच अवघड आहे, कारण ती सहसा मिळतच नाहीत. खास करून ही जिथे मुंग्यांचं बंद वारूळ किंवा जिथं भुसभुशीत माती आहे तिथंच मिळतात. ही रानभाजी जंगलामध्ये मिळत असल्यामुळं ही खूपच जास्त औषधी असते. तशा सर्वच रानभाज्या ह्या औषधी असतातच. मित्रांनो, जवळजवळ 2 तास झालेत आम्ही अळंबी शोधायला लागलोय, पण आपल्याला कुठं मिळेना झालेत. पण मिळतील अशा अपेक्षा आहे. मित्रांनो, अळंब्यांबद्दल म्हणजेच मशरूमबद्दल आपण थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तुम्हाला माहीत आहे का, की जगभरात 2000हून अधिक मशरूमच्या जाती आहेत. तथापि सर्वच मशरूम खाण्यायोग्य नाहीत. काही विषारी पण असतात आणि ती खाल्ल्यास पचनात मोठी समस्या होते. हे त्यांच्यामध्ये असलेल्या विषारी पदार्थामुळे होते. जंगली अळंबी विषारी मानले जातात, पण जंगली मशरूमचे अनेक प्रकार खाण्यासाठी सुरक्षित आहेत. परंतु खाण्यायोग्य अळंबी शोधणे हे गावाकडील लोकांनाच जमते. मित्रांनो, हा बघा आपला लाडका कुत्रा प्रिन्स. हा मी जाईल तिकडं माझ्या पाठीमागनं असतोयच आणि आज हा पण आपल्यासोबत अळंबी शोधायला आलाय. मित्रांनो, खाण्यायोग्य जे अळंबी असतात त्याच्यामध्ये विटॅमिन बी हे भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असते. अळंबीच्या विटॅमिन डीचे प्रमाण हे आपण ती कशी काढतो आणि त्यांना काढल्यानंतर किती सूर्यप्रकाश मिळाला आहे यावर पण अवलंबून असते. मित्रांनो, हे बघा 2-2.5 तास फिरल्यानंतर शेवटी मला अळंबी दिसलीच. मित्रांनो, अळंबी शोधण्यासाठी खूपच शार्प नजर लागते. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीनं पांढऱ्या कलरमध्ये अळंबी असतात आणि पांढऱ्या कलरमध्ये असल्यामुळं आपल्याला लगेच हे दिसतात. शेवटी आपल्याला अळंबी भेटलीच आणि ती आता काढायची कशी ते आता आपण बघूया. अळंबी ही खूप नाजूक असतात, त्यामुळं ती अशी हलक्या हातानं हळूच ओढून काढावी लागतात. महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हणालो की ही नशिबानंच मिळतात. ते कसं ते आता आपण बघूया. जंगलामध्ये अळंबी उगवून आल्यानंतर ती 24 तासाच्या आतच आपल्याला काढावी लागतात. जर यापेक्षा जादा टाईम जर त्याला लागला तर ती त्यानंतर कुजतात आणि ती खराब होतात. म्हणूनच अळंब्यांना नशिबाने मिळणारी आणि खूप जास्त महाग किंवा न मिळणारी रानभाजी म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, अथक परिश्रमानंतर एकाच ठिकाणी आपल्याला खूपच जास्त प्रमाणात अळंबी मिळाल्यात आणि आम्ही ती काढायला लागलोय आणि आई अळंबी काढेपर्यंत आपण बघूयात की अळंबी खाऊन आपल्या शरीराला काय काय फायदा होतो. यामुळे आपल्याला कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. शरीरातील सोडियमचं प्रमाण पण नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच अळंबी खाल्यानं शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पण कमी होते. अळंबी मेंदूच्या आरोग्याचं पण संरक्षण करतात. तसेच आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती पण खूप जास्त प्रमाणात अळंब्यांमुळे वाढते. त्यामुळं अळंबी ही रानभाजी दरवर्षी प्रत्येकानं आवर्जून खाल्लीच पाहिजेत. मित्रांनो, ही बघा आपण सर्वच अळंबी आता काढल्यात आणि आपल्याला बुट्टी भरून खूपच जास्त प्रमाणात अळंबी आता मिळालेली आहेत. मिळालेली सर्व अळंबी घेऊन आता आम्ही घरी निघालो आहे आणि घरी जाऊन आपण ही आता अळंबी कशी बनवायची, म्हणजे ही कशी नीट करायची, साफ कशी करायची आणि त्याची भाजी कशी बनवायची, हे आता आपण सर्व व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की जवळजवळ अर्धा दिवस आपला अळंबी शोधण्यातच गेला आहे आणि त्यानंतर बराचसा वेळ ती अळंबी तिथून काढण्यात आणि घरी घेऊन जाण्यात पण आपला बराचसाच वेळ याच्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, अळंबी आता आम्ही घरी घेऊन आलो आहे आणि ती आता नीट कशी करायची आणि ती साफ कशी करायची हे आता आपण बघणार आहे. मित्रांनो, हे अशा पद्धतीनं एक अळंबं घेऊन त्याच्यावरचं जे छत्रीसारखं जे पान आहे ते असं एक एक आपल्याला हळूहळू काढायचं आहे आणि असं दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याचा जो शेवटचा देठ उरलेला असतोय तो पण असा त्याचे 2 भाग करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. मित्रांनो, अळंबी एक रानभाजी आहे, त्यामुळे ती आणल्यानंतर तिला धुवायला वगैरे काही लागत नाही आणि ही अशी नीट करायला, साफ करायला पण एवढं काही अवघड नाही आहे. ही अशी कापसासारखी असल्यामुळं ती आपल्याला नीट करायला पण खूपच सोपं जातं. मित्रांनो, सगळे अळंबी आता आपली नीट करून झालेली आहेत आणि आता आपण बघणार आहोत की अळंबी ही रानभाजी बनवायची कशी. चुलीवर अशा पद्धतीने कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडा कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि असं खोबरं पण आपल्याला थोडं किसून घ्यायला लागणार आहे. त्यानंतर तेल तापल्यावर त्या तेलामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची टाकून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा
आणि त्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर नीट केलेली सगळी अळंबी त्या कांद्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ओतून घ्यायची आहे. अळंबी कढईमध्ये ओतल्यानंतर तो कांदा आणि मिरची त्याला पूर्ण जोपर्यंत लागत नाही आणि ती अळंबी जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत ती आपल्याला अशी परतून घ्यायची. चुलीमध्ये अशा पद्धतीनं लाकडं लावून जास्त प्रमाणात आग अशी पेटत खाली राहिली पाहिजे, त्यामुळे ती अळंबी चांगल्या पद्धतीने शिजतात. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे हळद, मीठ आणि चटणी हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आम्ही यामध्ये घरातच बनवलेली हळद आणि घरातच डंगावरती चेचलेली चटणी याचा वापर केला आहे. त्यामुळे याचा एवढा जबरदस्त वास सुटला आहे ना की ही अळंबी बनायच्या आधीच खायासारखी वाटायला लागल्यात, एवढं तोंडाला पाणी सुटले. हे अशा पद्धतीने त्या मिठाला पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं. त्यानंतर सर्वात शेवटी जे आपण ओलं खोबरं किसून घेतले ते अशा पद्धतीने ह्याच्यावर टाकायचं आहे. त्यानंतर आपण घेतलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर ते पण ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, खूप मेहनत घेतल्यानंतर पौष्टिक आणि झणझणीत अशी अळंबी रानभाजी खाण्यासाठी तयार आहे. रानभाजीबद्दल मी माहिती दिली. तर कोल्हापूरमध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत ज्या कोणालाही माहिती नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या रानभाज्या एक्सप्लोर करणार. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा. लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका